सुरुवातीला बातमी अतिशय धक्कादायक आहे, कारण दिल्लीमध्ये पुन्हा निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे। दिल्लीमध्ये खासगी बसमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप केला गेलाय। महिलेच्या तक्रारीवरून राणीबाग पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी 2 आरोपींना अटक केल्याची सुद्धा माहिती आहे। दिल्ली पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली बसही जप्त केली आहे। दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। आणि ही बस आपण बघू शकतोय दृश्यांच्या माध्यमातून, जी आता पोलिसांनी सध्या जप्त केलेली आहे। दिल्लीमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आलेला आहे। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, करता संतापजनक असा हा प्रकार म्हणावा लागेल। अगदी गौरी, नागरी भागामध्ये चालत्या खासगी बसमध्ये महिलेवर अत्याचार झाल्याची बातमी समोर आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांनी अशा पद्धतीने त्या संदर्भामध्ये माहिती दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 2 आरोपींना अटकही करण्यात आलेली आहे। पोलीस या सगळ्या संदर्भामध्ये सातत्याने तपास घेत असून अधिक जी चौकशी आहे ती सुरू आहे। पीडित महिलेने अत्याचाराबाबत पोलिसांना तक्रार दाखल केल्यानंतर तात्काळ पोलिसांनी तातडीने पावलं उचलत पुण्यातील दोन्ही आरोपींना वेळा ठोकलेले आहेत। पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली खासगी बस जप्त करण्यात आली आहे आणि प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन या सगळ्या संदर्भामध्ये आता तातडीने पावलं उचलून सदर महिलेला योग्य ती मदत देखील दिली जात आहे। आणि यावरती सध्या पोलीस जे आहेत तपास करत आहेत। या संदर्भामध्ये पुढचे जे काही योग्य ती मदत महिलेला दिली जाणार आहे या संदर्भातली केस देखील सरकार कदाचित जर याच्यामध्ये जे घडलेली घटना अत्यंत संतापजनक आहे त्यामुळे या संदर्भामध्ये तातडीचे पावलं उचलून फास्ट ट्रॅक मध्ये देखील या संदर्भात केस चालवली जाऊ शकते आणि हे जे नराधम आहेत यांना योग्य ती शिक्षा, कायदेशीर शिक्षा देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाणार आहे। नक्कीच शिवाजी, खरं तर हा सगळा प्रकार बघता आरोपींवर कठोरात कठोर नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।